कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत टिटवाळ्यात अनेक ठिकाणी संभ्रमाचे वातावरण दिसून आले। मतदारांना आपली नावे कोणत्या मतदार केंद्रावर आहेत हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर फिरावे लागले। याबरोबरच मशीनमध्ये गडबड असल्याने प्रभाग 3 मधील केंद्रीय विद्यालयातील मतदान रूम नंबर 2 मध्ये भली मोठी रांग लागल्याचे चित्र दिसून येत होते। यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी 2 ते 2.5 तास रांगेत उभे राहावे लागले। या गोंधळात आणखी भर पडली ती प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर आप्पाराव वाकोडे यांच्या चुकीच्या नावामुळे। त्यांच्या शेखर नावाच्या ऐवजी शेख असे नाव मतपत्रिकेवर छापले गेल्याने मतदारांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसून आले। सेलिब्रिटी राजकारणी यांची सहकुटुंब मतदान केल्याची छायाचित्रे आपण पाहतो, पण टिटवाळ्यात मात्र एकाच घरातील पती पत्नीचे नावे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसून आले। टिटवाळा पश्चिम मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील पत्नीचे नाव हे जानकी विद्यालय येथे आले, तर पतीचे नाव पूर्वेतील 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरकर नगर मधील केंद्रीय विद्यालय येथे आले होते। असा सावला गोंधळ या निवडणुकीत पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या, पण यावर कहर म्हणजे काही मतदारांनी मतदान करूनही त्यांच्या बोटावर लावण्यात येणारी शाई लावली गेली नव्हती असे देखील दिसून आले।